शुभ सकाळ. सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी नवीन अनुभव देऊन जात असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बऱ्याचसं काही शिकत असतो. सोलापूरच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आजची सकाळ झालेली आहे आणि थोडीशी अशी का होईना सकाळ बाहेर पाऊस पडतो आहे. खूप जास्त असा पाऊस नाही आहे, दाखवण्यासारखा तर अजिबात नाही आहे, पण आहे, पाऊस आहे. सो इथे पेपर पण आला आहे सकाळी सकाळी आणि इथे आहे ना हा दिव्य मराठी पेपर येतो. आपल्याकडे मुंबईला जास्त करून महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे दिसतं, पण इथे हा दिव्य मराठी करून पेपर येतो. आणि बाहेरचं वातावरण थोडंसं मळबटच असं झालेलं आहे, पण कितीही काही म्हटलं ना तर या झाडांना बघून मन खूप प्रसन्न वाटतं. सकाळी सकाळी आज पाऊस पडतो, वातावरण थोडंसं कसं तरी झालं आहे, पण तरी देखील या उमललेल्या फुलांना बघून ना मन खूप ताजं आणि प्रसन्न असं होतं. खूप छान वाटतं बघा. हलकंसं असं पाणी त्या पानांवर, फुलांवर. इथे हा बघा मोगरा आहे, उमलेल हा मस्त. झाडांमध्ये बघा मी आजच बघितलं, इथे पण सीताफळ आहे, छान आले, अजून कच्ची आहेत. आणि आय थिंक हे कलमाचं झाड असतं ना तशातलं आहे हे, कारण झाड खूप छोटं आहे तरी देखील एवढी छान सुंदर अशी सीताफळं आली आहेत. आणि माझ्या पाठीमागे बघा बरीचशी अशी झाडं आहेत ज्याने खूप मन प्रसन्न होऊन जातं. सो आता ब्रेकफास्ट करायचा आहे आणि नंतरचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. तो ब्रेकफास्ट करायला आलेली आणि बघितलं तर खूप प्रसन्न असं वाटतं आहे. अवधूतची आई छान पूजा करते, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर इथे बघा तिची पण पूजा चाललेली आहे. आता अवधूतला शाळेत जायचं आहे. सो आमचा नाश्ता पण झाला आहे, देवपूजा झाली आणि आता आम्ही कुठे चाललो आहे अवधूत? आता अवधूतच्या स्कूलला जाण्याचा टाइम झाला आहे. अबे थांब की, पाऊस पडायला लागला ना. आता मोमो दीदी चालली, आता गाडी काढणार आणि मग आम्ही जाणार गाडीवरनं. हो ना. पाऊस आला. चलो अवधूत के स्कूल चल. सो टेरेसवर आली आहे मी, पाऊस पडतो आहे म्हणून म्हटलं टेरेसवर जाऊया, छानपैकी थोडा पावसाचा आनंद घेऊया. इथे बघा हा बोर्ड आहे, ह्याच्या मागे ना अवधूतने सगळं लिहून ठेवलं आहे. तो इथे आला की अभ्यास करतो, ABCD वगैरे लिहितो, किंवा त्याची दीदी आहे ते सगळं असं लिहिते इथे. आणि बाजूला बघा इथे ना समोर काम चालू आहे, हे इथे काम चालू आहे ते. आणि छान वाटतं पावसात भिजताना. बऱ्याच वर्षांनी असा निवांत वेळ मिळाला आहे आणि मस्तपैकी टेरेसवर येऊन असा पावसाचा मस्तपैकी भिजतानाचा आनंद घ्यायचा आहे. आणि आता मला अजून एक काम आहे, अवधूतच्या आजीला मसाल्याची लिस्ट बनवून द्यायची. मी मालवणी मसाला जो बनवते, जो आमचा डेलीचा नेहमीचा यूज होतो जो जेवणात, तर 1 किलोचं प्रमाणाप्रमाणे मी बनवणार आहे. म्हणजे त्यांना बनवायचं आहे, मी जसं बनवतो तसं त्यांना लिहून द्यायचं आहे. तर ते आता काम बसल्या बसल्या पहिलं करून घेते. सो टेरेसवर जास्त वेळ थांबली नाही मी म्हटलं पहिलं हे सामानाची यादी जी आहे ती लिहून घेऊया, कारण आजी पण पाठी लागलेल्या, कारण नंतर त्यांच्या पण लक्षात नाही राहणार आणि माझ्या पण लक्षात नाही राहणार, कारण मी पण आता चालली आहे मुंबईला आणि त्या पण आता चालल्या आहेत त्यांच्या गावी. सो म्हटलं पहिलं वेळ न घालवता ते लिहून घेते आणि त्यांना पण देते, म्हणजे एक काम होऊन जाईल. सो मी इथे एक असं नॉर्मल लिहून घेतलेलं आहे सामान हे. सो माझी लिस्ट लिहून तयार झाली आहे. आता मी आजीला द्यायला खाली चालली आहे आणि त्याचबरोबर मी अजून एका व्यक्तीची तुमच्यावर ओळख करून देणार आहे. तर बघा पुढे पुढे तिचं पण मनोगत तिने व्यक्त केलेलं आहे, तुम्हाला पण ते बघून खूप बरं वाटेल. सो तुम्हाला ते कसं वाटतं आहे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर देखील करा. तर चला आता आपण ओळख करून घेऊया त्या स्पेशल व्यक्तीची. तर
तर आजकाल स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहे, फक्त तिला जोड पाहिजे असते कोणाच्या तरी सपोर्टची आणि कोणीतरी तिच्या मागे खंबीर असं उभं राहण्यासाठी. तर कुठल्या क्षेत्रात कमी नाही आहे असं म्हणत असतानाच आमच्या घरात ज्या आपल्याला खूप मदत करतात, म्हणजे आम्ही जसं वर्किंग वुमन असतो. ये अवधूत ये बघ, आपण बोलूया ना, कोणाची तरी ओळख करून देतो आपण. तर घरातल्या घरात जेव्हा आम्ही वर्किंग वुमन आहेत, आमच्यासाठी खूप मदतीचा म्हणजे बोलतात ना मोलाचा सपोर्ट असतो ज्या ह्यांच्यासारख्या घरकाम करणाऱ्या. घरकाम आपण असं नाही म्हणू शकत, कारण त्या देखील बरीच वर्ष आपल्याबरोबर आपल्यासोबत काम करत असतात, आपल्या घराचाच एक सदस्य असतात आणि सगळ्या गोष्टीत म्हणजे आपल्या घरात जरी काही फंक्शन असो, सुखाचा क्षण असो, दुःखाचा क्षण असो, आपल्या बरोबर नेहमी त्या असतात. तर आज आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या काही गोष्टी किंवा त्यांना कसं वाटतं हे काम करतायत, किती वर्ष करतायत, तर आपण त्यांना विचारूया आणि त्यांच्याशी थोडं बोलूया. तर नाव सांगा तुमचं. श्रीदेवी राठोड. श्रीदेवी राठोड. किती वर्ष करताय तुम्ही हे काम? 10 वर्ष झाली की 10 वर्ष झाली. म्हणजे का असं वाटलं करावं काम, म्हणजे आणि ह्यातून काय वाटतं तुम्हाला, की असं वाटतं की अरे मी घरकाम करते तर काही कमी काम करते किंवा खालच्या दर्जाचं काम करते, किंवा कसं असतं लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, काय म्हणतात लोक किंवा कसं करतात? तुला काम करायचं तुला घरात नवऱ्यांचं नाही स्वतःच्या मनानंच, स्वतःच्या पायावरच उभारले मी स्वतः. हा, मग आतापर्यंत जे केलं त्याच्यामध्ये काय वाटतं, म्हणजे पहिलं कुठे होता तुम्ही आणि आता कुठे आहात? पहिला तर फार परिस्थिती माझी वाईट होती, आता जरा बरी झाली. कसं आप्पाचं कृपानं माझं चांगलं झालं. आता जे झालं ते झालं ना, जे झालं ते झालं, आता पुढे चालायचं. उद्या आवडी ये रोज का बाबा ये की ये ना, ये बघ ये. ते बघ ते बघ ते बघ. मला तर कुठेतरी बसायचं. ये. मला खूप आवडते. सांगा हा, सांग बघू, सांग बघू. श्रीदेव काकू खूप आवडते. त्या काकू म्हणा. सांग बघू. तुला देणार ना मी. श्रीदेवी काकू मला मोठं केली म्हणा अंघोळ घालून. सांग बघू. अंघोळ घालून मला मोठं केलंय. हा, आमची आईचं पोट दुखत होता. आईचं पोट दुखत. हा, झोपल्याला होती आई. तेव्हा सगळं कोणी केलं? श्रीदेव काकून. हा, आणि बाकी सगळ्यांचं पण बरचसं काम करते ना. खाली उतरायचं बाबा. एक हॅलो अवधूत. हॅलो, कुठे चाललोय आपण अवधूत? कुठल्या गार्डनला चाललोय? सांग ना लवकर उठ. कसं करतोय बघा. अवधूतला गाडीवरनं फिरायला खूप मजा येते. सो आता अवधूत त्याच्या गार्डन मध्ये घेऊन चाललाय, ते जवळच आहे तर आम्ही तिथे चाललोय आता. तर अवधूत बरोबर आज काय खेळणार आहे अवधूत? गार्डन मध्ये काय काय आहे? हा, घसरगुंडी आहे. तर बऱ्याच वर्षांनी आज घसरगुंडी खेळण्याचा योग येणार आहे. तर चला आता आपण जाऊया. तेजलला गाडी येते, मला गाडी येत नाही, तर तेजल ताई आम्हाला घेऊन जाणार आहे आता. तर चला मग. मुंबईसारखं इथे नाही आहे अजिबात, ट्रॅफिक नसतं अजिबात, त्यामुळे बरं वाटतं थोडंसं. आणि संध्याकाळची वेळ आहे आणि चाललोय आम्ही. आय थिंक आता किती वाजलेत ताई? 6 वाजलेत ना, 6 वाजलेत. तर आणि रस्त्याला गर्दी नाही आहे जास्त, तर इथे ना गाडी चालवायचं असेल तर कम्फर्टेबली चालवू शकतो. शिकायची नाही आहे मला. बघूयात, पण तरी पण शिकायला मिळालं तर थोडंफार शिकेन. बघूया दीदी शिकवते का आपल्याला. आणि हे कुठे आलो आहे आपण दीदी आता? म्हणजे अच्छा, IMS स्कूलच्या इथे. हां, IMS स्कूलच्या मागे ग्राउंड आहे बोलते दीदी, तिथे आम्ही आलेलो आहे. सो इकडे सगळीकडे बघा ना असेच रो हाऊसेस, जसे म्हणजे बंगले आहेत सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल. असं मुंबईला नाही बघायला मिळत आपल्याला. आणि सगळ्यांच्या घरी ना झाडं खूप आहेत. सो अवधूतच्या गार्डनमध्ये आलो आहे, पण खूप गर्दी आहे आम्हाला. इथे सगळी मोठी मुलं खेळत आहेत, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन वगैरे. आणि त्या तिकडच्या साईडला ना छोट्या मुलांसाठी पाळणा वगैरे आहे, घसरगुंडी, पण तिथे खूप गर्दी आहे म्हणून आम्ही एका साईडला बसलो आहे इथे चेअरवर. तू बोलतो तुझा नको बनवू ना, म्हणून मग मी समोरचे ते दादा खेळतात त्यांचा बनवते व्हिडिओ. तुझं बनवू ना. का रे? सगळे बोलतात अवधूत कुठे आहे, व्हिडिओमध्ये येत नाही, दिसत नाही.
कोण कोण म्हणतो असे सगळे तुझा जो व्हिडिओ बघतात ना, ती लोक सांगतात अरे अवधूत कोण होता व्हिडिओमध्ये. आता म्हणते त्याला. हां, आता अवधूत आलाय तर आता ते लोक म्हणतील अच्छा आम्ही बघितलं अवधूतला. अवधूत काय काय खेळणार तू आता गार्डनमध्ये? जोका. झोका खेळणार आहे, पण झोका अजिबात खाली नाही, वेटिंग लाईन आहे, बरीचशी मुलं आहेत तिथे. त्याच्यामुळे आम्ही इथे साईडला बसलो आहे आणि समोरच ना इथे फुटबॉल खेळत आहेत, तर खूप भीती पण वाटते. आणि सीट इथे 2च रिकामी आहेत, एक साईडला आणि एक इथे, तर आम्ही इथे बसलो आहे. आणि दीदी म्हणाली 6:30च्या नंतर थोडं खाली होतं, पण 6:30च्या नंतर थोडा अंधार पण पडतो, तर मग आम्हाला पण जावं लागेल. तर नेक्स्ट टाईम येऊ तर थोडं लवकर येऊ, हा ना दीदी? कधी कधी असतं खाली? थोडं 4:30-5 पण आमचं झोपायचं टायमिंग असतं ना 4:30-5, त्याच्यामुळे हां आमचा झोपायचा टायमिंग असतो. सो आम्हाला यायला जमणार नाही, पण बघूया आता मी आहे तर अवधूत बरोबर, हो ना अवधूत? अवधूतचा पार्टनरच नाही. दीदीला ड्युटी लावली काय, पाणी उसपते हँडपंप दीदी बोलते. चल बस झाला आता अवधूत, दीदी दमली. आता कुठे जायचं? हा घरी जायचं? अवधूत कुठे चालला? घरी. बाय बाय. कुठलं कॉलेज आहे दीदी? काय नाव आहे कॉलेजचं? अलकनंदा. सगळं आहे म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळं आहे. हे बघ नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. अच्छा नवीन कन्स्ट्रक्शन. हां. सो आम्ही गार्डनमध्ये निघालो आहे कारण खूप गर्दी होती आणि अवधूत पण कंटाळला कारण त्याला बसायला मिळत नव्हतं, त्यामुळे आम्ही निघालो आणि आलो आहे. आता गाडी चालवते दीदी. लवकरच पोचवत आहे कारण जास्त लांब नाही आहे, 5च मिनटं लागतात फक्त. आलो आम्ही आलो. फायनली टच झालो आहे. येते ना. उघड गेट, उघड आमच्यासाठी गेट उघड. तुझी सायकल कुठे आहे? अवधूत किती गुणी बाळ आहे बघा, नीट व्यवस्थित चप्पल काढणार. आणि कुठे ठेवतो अवधूत तू चप्पल? मग ठेव बघू नीट. चप्पल ठेव. हां व्यवस्थित रॅकमध्ये ठेवतो. हां आणि आता त्याची सायकल आता घ्यायची आहे. सो आम्ही पोचलो आहे आणि आता आतमध्ये चाललो आहे. सो आजचा हा शेअर केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचे आणि माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील. तर लवकरच भेटू सोलापूरच्या एक नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.